नमस्कार मित्रांनो, मी राहुल कुलकर्णी. मी नेहमी हा प्रयत्न करत असतो की आपल्या राज्याची, आपल्या देशाची प्रगती कशाने होऊ शकते. आणि ज्यांना आपण प्रतिस्पर्धी मानतो, तुम्ही भारतातल्या कुठल्याही व्यक्तीला चीनबद्दल प्रश्न विचारा की चीनबद्दल तुझं मत काय, तर तो सांगेल की चीन हा अत्यंत अविश्वासू देश आहे. चीन हा आपला प्रतिस्पर्धी आहे. आणि आणखीन एक तो सांगेल की चीनी जे काही माल आपल्याकडे येतात त्याचा दर्जा चांगला नसतो. मी यापूर्वी पण मित्रांनो सांगितलंय की चीन ही जगातली दुसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता केवळ सबस्टँडर्ड किंवा कमी दर्जाचे जागतिक पुरवठा साखळीमध्ये पदार्थ, गुड्स, सेवा टाकून झालेली नाही. आणि आत्ता मी जी तुम्हाला आज त्यांच्या 6 ते 7 सेक्टर बद्दलची माहिती सांगेन, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा की चीनकडं मी कसं पाहिलं पाहिजे. एक छोटीशी कहाणी सांगतो आणि मग या व्हिडिओला सुरुवात करू. ARAIच्या एका कार्यक्रमामध्ये की जिथे ADAS बद्दलचं तंत्रज्ञान कसं असावं आणि त्यासाठी 50 एकरच्या क्षेत्रावरती आपण टेस्टिंग काय करू शकतो याची माहिती देण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती. त्या प्रेस कॉन्फरन्सला ARAIचे वरिष्ठ अधिकारी आणि चीनमधून आलेले ADAS संदर्भामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ऑटोमोबाईल बरोबर काम करू इच्छिणारे तंत्रज्ञ होते. त्यातल्या एका तंत्रज्ञाशी मी चर्चा करताना म्हणालो की हाऊ डू यू सी इंडिया अँड हाऊ डू यू कम्पेअर इंडिया विथ चायना. त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं, तो न्यूयॉर्कचा ग्रस्त होता, अमेरिकन होता. तो म्हणाला की इंडिया इज फार फार बिहाइंड देन चायना. अर्थात वी आर कॅचिंग अप, कारण आता हा जो तंत्रज्ञानातला जो फरक आहे तो लवकरच मिटेल असं दिसतं आहे. आणि आपली काही बलस्थानं आहेत आणि चीनची काही कमजोरी आहे त्याच्याबद्दल पण मी बोलत असताना मित्रांनो, मी जर तुम्हाला सांगितलं की भविष्यामध्ये ड्रायव्हर्स, भविष्यामध्ये काम करण्यासाठीचे कारखान्यातले कामगार, शेतामध्ये काम करण्यासाठीचे मजूर, याच्याबद्दलचा मेगा प्लॅन चीननं केला आहे. आणि ज्याला ह्युमनाइड रोबोट्स म्हणतो, म्हणजे माणसासारखं काम करणारे, विचार करणारे नव्हे, असे आत्ता मी जो आकडा सांगेल तो ऐका फक्त, आणि मग तुम्ही विचार करा की चीन कुठं जाऊन बसलाय आणि तंत्रज्ञानामध्ये तो अमेरिकेला कसं आव्हान देतो आहे. आपली चीन बरोबर स्पर्धा वेगळ्या पातळीवरती आहे. आपली काही बलस्थानं आहेत हे गृहीत धरून सुद्धा बघा, बीजिंगमध्ये 19 ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान वर्ल्ड रोबोट कॉन्फरन्स झाली. 300 पेक्षा जास्त कंपन्या होत्या. 2000 पेक्षा जास्त रोबोटिक प्रोडक्ट्स तिथे होते. 150 पेक्षा नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्यात आले. 60 पेक्षा जास्त पॅरलल इव्हेंट्स तिथे होते. मॅन्युफॅक्चरिंग, लॉजिस्टिक, हेल्थ केअर, रेस्टॉरंट्स, रिटेल, एल्डरली केअर, इमर्जन्सी रिस्पॉन्स अशा क्षेत्रातले रोबोट्स यांचा समावेश होता. आणि बीजिंग सरकारनं दिलेल्या माहितीनुसार या एक्झिबिटरची संख्या मागील वर्षामध्ये 36% वाढली. म्हणजे चीन आता रोबोटमधली फक्त फॅक्टरीमध्ये काम करणारे मेकॅनिकल आर्म्स एवढ्यावरतीच थांबलेला नाही मित्रांनो. रोबोट आता सध्या फॅक्टरी प्लस होम म्हणजे घर प्लस हॉस्पिटल प्लस रेस्टॉरंट प्लस वेअरहाऊसेस, सेक्युरिटी आणि एंटरटेनमेंट एवढ्या क्षेत्रामध्ये चीनचे रोबोट सध्या काम करतात. एक इकोसिस्टीम तयार झाली. आता सर्वात धक्कादायक आकडा मी मित्रांनो तुम्हाला सांगेन आणि मग तुम्ही विचार करा की चीनची ही जी प्रगती आहे या प्रगतीमध्ये आपण कुठे आहोत. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ रोबोटिक्स नुसार 2024 मध्ये चीनमध्ये फॅक्टरीमध्ये कार्यरत असलेल्या इंडस्ट्रियल रोबोटची संख्या 2.07 मिलियन झालेली. 2024 मध्ये तब्बल 2,95,000 नवीन इंडस्ट्रियल रोबोट्स इन्स्टॉल झालेत. हे जगातील एकूण अॅन्युअल इन्स्टॉलेशनच्या सुमारे 54% आहे. आणखी महत्वाचं म्हणजे 2013 पासून चीन ही जगातील सर्वात मोठा इंडस्ट्रियल रोबोट मेकर फॅक्टरी झालेला आहे. आता चीनमध्ये फक्त परदेशी कंपन्यांचे रोबोट्स वापरले जात नाहीत, तर 2024 मध्ये चायनीज रोबोट मॅन्युफॅक्चरर यांच्या डोमेस्टिक मार्केटमधला हिस्सा 57% झालेला आहे, जो दशकभरापूर्वी केवळ 28% होता. म्हणजे चीननं स्वतःच्या उद्योग व्यवसायासाठीचं प्रोडक्शन एवढं वाढवलं की ते दुप्पटच झालं. आता पूर्वी चीन रोबोट्स विकत घ्यायचा, आता चीन स्वतः बनवतो आणि जगाला विकण्याच्या दिशेनं निघाला. आता ह्युमनाइड रोबोट बद्दलची माहिती ऐका आणि अचंबित व्हा. चीनचा पुढचा खेळ आहे माणसासारखे 2 पाय, 2 हात
शरीराची रचना आणि एआयच्या मदतीनं वातावरण समजून काम करण्याची क्षमता असलेले ह्युमनाइड रोबोट बनवणं. आज चीन या क्षेत्रात अत्यंत आक्रमकपणे पुढे जातोय. रॉयटर्सचा रिपोर्ट वाचतोय मी. 2026च्या पहिल्या 6 महिन्यात चीननं 40,000 पेक्षा जास्त ह्युमनॉइड रोबोट्स डिलिव्हर केले. जागतिक शिपमेंट्समध्ये चीनचा वाटा किती असावा मित्रांनो ह्युमनॉइड रोबोट्स मध्ये? 97%. म्हणजे 100 जर रोबोट्स जगात तयार होत असतील, ह्युमनॉइड रोबोट्स जे माणसासारखे हात पाय आणि एआयच्या मदतीने विचार करू शकतात, तर त्यातले 97 रोबोट्स एकट्या चीन. आता युनिट्री सारख्या कंपन्या रोबोटला फक्त एक्झिबिशन मध्ये उभा करत नाहीत, तर ते रोबोट चालतात, धावतात, उड्या मारतात, बॉक्सिंग करतात, पिंग पॉंग खेळतात आणि इंडस्ट्रीयल मध्ये काम करण्यासाठी ट्रेन करतात. आता यासोबत आणखीन एक महत्वाची बाब, एपी बीजिंगनं कॉन्फरन्समध्ये दाखवलेल्या चीनची माणसाची, हे मला लगेच म्हणायचं नाहीये की चीननं लगेच माणसाची जागा घेणारे रोबोट्स बनवलेत, पण काय गतीनं त्यांची इंडस्ट्री वाढते बघ. आता पुढं आणखी मी तुम्हाला सांगतो, एक कंपनीचा IPO होतोय चीनच्या, युनिट्री नावाचा. तर त्याच्या पहिल्या दिवशी शेअर प्राइसची कमाल वाढ 629% झाली, जी दिवसा अखेर 460 वरती बंद झाली. म्हणजे लोकांना कळून चुकलंय की आपल्याला या रोबोट्स इंडस्ट्रीमध्येच पैसे गुंतवायचे. आता पुढची बातमी ऐका, म्हणजे चीनच्या एकूणच प्रगतीची तुम्हाला अंदाज. चीनच्या प्रायव्हेट स्पेस कंपनी आहे लँड स्पेसनं एक रॉकेटचा असा लॉन्च केला होता, त्याचा फर्स्ट स्टेज लॉन्च नंतर म्हणजे लॉन्च केला आणि तो रॉकेट जमिनीवरती येऊन अलगदपणे उतरला. हे कसं घडलं? तर चीनला जमिनीवर रॉकेट उतरवण्यामध्ये यश आलं. त्याची कहाणी अशी आहे की अवकाश तंत्रज्ञानामध्ये चीननं घेतलेल्या मोठ्या प्रगतीची ही कहाणी. अवकाशात सोडलेल्या रॉकेटला माघारी आणून जमिनीवर उतरवण्यात चीनी शास्त्रज्ञांना यश आले. यापूर्वी चीननं रॉकेट समुद्रात उतरवलं होतं, पण रॉकेटचा पहिला टप्पा जमिनीवर उतरवत त्यांनी अवकाश तंत्रज्ञानामध्ये मोठी झेप घेतली आहे. अवकाश कार्यक्रमाला गती देण्यासाठी चीनचं हे पाऊल आम्ही महत्वाचं मानतो आहे, असं चीनचं म्हणणं आहे. चीनच्या सरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार झ्यूक 3 या पुनर्वापरण्यायोग्य रॉकेटनं बुधवारी सकाळी प्रक्षेपण केलं. त्यानंतर या रॉकेटचा पहिला टप्पा सुरक्षितपणे परत मिळवण्यात आला. उद्योगपती एलॉन मास्क यांच्या स्पेस एक्स आणि जेफ बेझोस यांच्या ब्ल्यू ओरिजिन या कंपन्या 2015 पासून रॉकेट पुनर्प्राप्ती तंत्रज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतायत किंवा ते वापरतायत. उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर वाया जाणाऱ्या उपकरणाचा पुन्हा वापर करण्यासाठी त्या प्रक्षेपणाचा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू आहेत आणि चीननं आता हे तंत्रज्ञान पुन्हा आपल्याकडे मिळवलेलं आहे. जपाननं सुद्धा 11 जुलैला हे केलं. मला सांगायचं तुम्हाला हे की ह्युमनॉइड रोबोट स्पेसमध्ये चीन तंत्रज्ञान खूप मोठ्या प्रमाणामध्ये वेगाने वाढतं आहे. आता ईव्हीची पुढची कहाणी आहे का? इथे खरी चीनची इंडस्ट्रियल पॉवर दिसते ईव्ही मध्ये. IEAच्या 2026च्या ग्लोबल ईव्ही आउटलुक नुसार 2025 मध्ये जगभरात सुमारे 22 मिलियन इलेक्ट्रिक कार तयार होतील. म्हणजे जागतिक ईव्ही मॅन्युफॅक्चरिंग मध्ये चीनचा वाटा किती असावा? तर या 22 मिलियन इलेक्ट्रिक कार्स पैकी एकटा चीन 16 मिलियन ईव्ही कार्स तयार करतोय आणि तो जागतिक बाजारपेठेमधला चीनचा वाटा 75%. आणखीन धक्कादायक आहे का? 2025 मध्ये चीनमधून 2.5 मिलियन पेक्षा जास्त इलेक्ट्रिक कार ऑलरेडी एक्सपोर्ट झाल्यात. आता चीन फक्त ईव्हीच बनवत नाही, तर इलेक्ट्रिकच्या बॅटरीचं मटेरियल पण बनवत आहे, मोटार बनवत आहे आणि बॅटरी इंडस्ट्रीमध्ये 80% पेक्षा जास्त ग्लोबल बॅटरी सेल प्रोडक्शन चीनमध्ये सुरू आहे. IEUच्या रिपोर्ट्सनुसार ग्लोबल ईव्ही बॅटरी डेव्हलपमेंटमध्ये चीनचा हिस्सा सुमारे 60% होता 2025 मध्ये आणि चायनीज बॅटरी मॅन्युफॅक्चरचा ग्लोबल ईव्ही बॅटरी डेव्हलपमेंटमधील हिस्सा 75% होता. म्हणजे फक्त ईव्ही मध्ये चीननं कारच नाही बनवलेला, तर संपूर्ण इकोसिस्टीम तयार केलेली आहे. आणि आता असं दिसतंय की हाय स्पीड रेल असतील, त्यानंतर स्पेस मधला दीर्घकालीन प्लॅन असेल, या सगळ्यामध्ये चीन मोठ्या प्रमाणामध्ये पुढे चाललाय. अर्थात चीनमध्ये प्रश्न नाही तसं नाहीये. मोठ्या संख्येनं युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट्स अनएम्प्लॉयड आहेत. व्हाईट कॉलर जॉबची संख्या मर्यादित प्रमाणे वाढते, खूपच मर्यादित वाढ आहे.
प्रॉपर्टी सेक्टरमध्ये म्हणावा असा ग्रोथ दिसत नाहीये. काही ट्रॅडिशनल इंडस्ट्रीजमध्ये ओव्हर कॅपॅसिटी झालेली आहे. एआय आणि ऑटोमेशनमुळे जॉबचं स्ट्रक्चर बदलतंय. चीनची दुसरी जी ओव्हर कॅपॅसिटीवाली समस्या आहे, ईव्ही, बॅटरी, सोलर पॅनल, स्टील, केमिकल्स अशा अनेक क्षेत्रामध्ये प्रोडक्शन कॅपॅसिटी खूप मोठी आहे. तेवढी जागतिक पातळीवरती डिमांड दिसत नाही. तरी सुद्धा चीनच्या ह्या प्रगतीकडे आपण कसं बघायला हवं, तर आपली कुठे संधी भारत साधू शकतो. नंबर 1 रोबोटिक्स मॅन्युफॅक्चरिंग. नंबर 2 ईव्ही अँड बॅटरी इकोसिस्टम. नंबर 3 सेमी कंडक्टर. नंबर 4 इंडस्ट्रियल ऑटोमेशन. नंबर 5 डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग. नंबर 6 स्पेस स्टार्टअप्स. नंबर 7 एआय प्लस फिजिकल मशीन्स. नंबर 8 हाय एंड इलेक्ट्रॉनिक्स. आता या सगळ्यामध्ये भारत चीनला निश्चितपणे स्पर्धा देऊ शकतो. पण मित्रांनो, केव्हा? जेव्हा तुमच्यासारखे मित्र, तुमच्यासारखे उद्योगपती, तुमच्यासारखे देशाचं धोरण आखणारे अधिकारी हे समजून घेतील की चीन कुठं आहे आणि आपण कुठं आहोत आणि चीन बरोबर स्पर्धा करण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय करायला हवं, त्या दृष्टीनं तुम्ही विचार कराल. यासाठी मी हा व्हिडिओ अतिशय सविस्तरपणे बनवला आणि मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्ही अक्षरशः पारायण केल्यासारखं पाहाल आणि जगभरातल्या मराठी प्रेक्षकापर्यंत तो पोहोचवाल. इथे मी थांबतोय. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. थँक्यू. हॅव अ नाईस डे.